दक्ष स्वाभिमानी तू स्वामिनी. नमस्कार. आदिशक्ती पर्व 6 मध्ये मी संतोष सावंत तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो. दरवर्षी नवरात्रीच्या काळामध्ये आम्ही तुम्हाला वेगवेगळ्या कर्तृत्ववान महिलांची ओळख करून देत असतो. आपल्या कर्तृत्वाची सुवर्ण मोहोर विविध क्षेत्रामध्ये उमटवणाऱ्या महिलांच्या मुलाखतीचा हा कार्यक्रम गेली 6 वर्ष आम्ही आपल्यासाठी सादर करत आहोत. आज आपल्याकडे स्टुडिओमध्ये आलेले आहेत, आपण त्यांची ओळख करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव? तन्वी शैलेंद्र खामकर. तन्वी, तुमच्याबद्दल जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. थोडक्यात तुमची ओळख करून द्या. माझा जन्म मुंबई या ठिकाणी झाला आहे. माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं आहे लाला लजपतराय कॉलेज इथून. आज नवरात्रातला 9वा दिवस. आज दुर्गेचं 9वं रूप आपण पूजन करणार आहोत. तन्वी, तुला माहित आहे का की या 9व्या रूपाची काय खासियत आहे? हो, या नवरात्रीच्या 9व्या दिवशी सिद्धिदात्री या देवीचे पूजन केले जाते. ही देवी कमळावर विराजमान असते व हिच्या 4 हातात वेगवेगळे शस्त्र असतात. लहानपणी आपल्या सर्वांनाच एक प्रश्न नक्की हमखास विचारला जातो की मोठा झाल्यानंतर तू कोण होणार. तसं तुलाही विचारलं गेलं असेल की तू मोठेपणी कोण होणार, त्याचं तू काय उत्तर द्यायची? तेव्हा असं काही फिक्स नव्हतं. नंतरला असं वाटलं की पोलीस तरी व्हावं. अच्छा, पोलीस तरी व्हावं. म्हणजे आणखीन काय काय होण्याची इच्छा आहे तुझी? म्हणजे सरकारी नोकरीमध्ये तुला जायचं आहे. हो. मग त्यासाठी तू काय करतेस? आता मी MPSCचा क्लास जॉईन केला आहे. इथे प्रिपरेशन चालू आहे. MPSCचा क्लास जॉईन केलास. तुझा जो हा क्लास आहे, आज महाराष्ट्रामध्ये अनेक अशा प्रकारचे स्पर्धा परीक्षेसाठी मार्गदर्शन करणारे क्लासेस आहेत. मग तुझा क्लासचं वेगळेपण काय सांगशील? मी ज्या क्लास जाते तो क्लास खासदार अरविंद सावंत यांनी सुरू केला आहे. मध्यमवर्गीय लोकांच्या मुलांसाठी केला आहे. मराठी लोकांनी पण पुढे यावं यासाठी. म्हणजे मराठी, महाराष्ट्रीयन आणि मध्यमवर्गीय लोक त्यांनी सुद्धा स्वप्न बघावीत आणि पूर्ण करावीत या हेतूने खासदार साहेबांनी या क्लासची योजना केलेली आहे. तू स्वतः काय तयारी करते? क्लासमध्ये जे नोट्स येतात ते करून परत मागील वर्षाचे मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका ज्या आहेत त्यांचं आणि तुझ्याकडचे जे शिक्षक आहेत हां. ते वेगळे आहेत असं आम्ही ऐकलंय. हो. तर काय वेगळेपण आहे त्यांचं? सर्व खूप चांगलं शिकवतात. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सर्व चांगलं असतात. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याकडे समान लक्ष दिलं जातं. मग तुम्ही कुठून आला आहात, तुमचं शिक्षण किती आहे, तुमची शाखा कुठली याचा विचार केला जात असं काही नाही. नाही. सगळ्यांना समान वागणूक दिली जाते. आणि उत्साह वाढवण्यासाठी काय केलं जातं? मोटिवेशन मुलं आणतात. ज्यांचं सिलेक्शन झालं आहे हां. अशी मुलं क्लासमध्ये आणून त्यांचं मोटिवेशन आम्हाला देतात. अच्छा, म्हणजे त्यांनी जे यश मिळवलंय ते यश नेमकं त्यांनी कोणत्या पायऱ्यांवरती काय केल्यानंतर त्यांना मिळालेलं आहे याची जाणीव तुम्हाला करून दिली हो. जाते. MPSCच्या परीक्षेसाठी तू प्रयत्न करते, तुला यश नक्कीच मिळणार. पण तुला काय वाटतं की तुझ्यात असे कोणते गुण आहेत की ज्यामुळे तुला यश मिळेल? एक ध्येय आहे ते पूर्ण करायचं आहे आणि वडिलांचं स्वप्न आहे ते पूर्ण करायचं. ठीक आहे, म्हणजे घरच्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी तू MPSCचा अभ्यास करते आहेस. खूप छान. तुला काय वाटतं, काय आव्हानं आहेत तुझ्यापुरती? तसं खूप आव्हानं आहेत. पहिला म्हणजे मी अभ्यास कंप्लीट झाला पाहिजे. अभ्यास पूर्ण व्हायला पाहिजे, कारण आवाका खूप मोठा आहे. ते खूप पुस्तकं आहे, त्यातली कुठली पुस्तकं वाचावी हे कळलं पाहिजे. पण तुला आता क्लासमध्ये ते मार्गदर्शन मिळतंय, त्यानुसार तुझा अभ्यासही सुरू आहे. तू अभ्यासाव्यतिरिक्त, क्लास व्यतिरिक्त आणखीन काही करतेस? नाही, म्हणजे मला असं विचारायचं की काही छंद वगैरे जोपासतेस का तू? मला मूवी बघायला आवडतात. मला कंटाळा असा आला अभ्यास करताना मूवी बघते. मग चित्रपट पाहिल्यानंतर तुझा मूड एकदम पुन्हा फ्रेश होतो आणि तू पुन्हा अभ्यासाला लागतेस. आता जी मुलं शाळेत आहेत, म्हणजे जी शिकतायत, जसं लहानपणी विचारल्यानंतर उत्तरं देतात, तर आता जी मुलं आहेत त्यांना तू काय सांगशील की जर त्यांना MPSCमध्ये यश मिळवायचं असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे? त्यांनी शाळेत असतानाच एक ध्येय ठरवलं पाहिजे की हे मला करायचं आहे. त्यांनी त्याचा अभ्यास कसा आहे, अभ्यासक्रम कसा आहे हे जाणून घेतलं पाहिजे आणि प्रिव्हियस इयर पेपर त्याची प्रॅक्टिस केली पाहिजे आणि आत्मविश्वास त्यांना पाहिजे. त्यांना आत्मविश्वास त्यांच्यामध्ये असायला पाहिजे. आताचं जे तंत्रज्ञान आहे, तंत्रज्ञानामुळे बऱ्याचशा गोष्टी जवळ आलेल्या आहेत. तू अगदी मॉक टेस्ट देऊ शकतेस, तू घरच्या घरी पेपर पण बनवू शकतेस, तुला पेपर पण उपलब्ध होतात. तर तंत्रज्ञानाची भूमिका काय आहे यश मिळवण्याची, तुला काय वाटतं? खूप चांगली आहे. त्यातून सर्व प्रश्नांची उत्तरं भेटतात. आपल्याला कुठेही जायची गरज नाही. ते आपण म्हणजे योग्य मदत उपलब्ध होते आहे.
फक्त तंत्रज्ञानाचा तुम्ही त्या गोष्टीसाठी उपयोग करायला पाहिजे असं तुला वाटतं? हो. आणि मला तुला असं विचारायचं आहे की तुझ्या आयुष्यातली एखादी सुखद घटना आहे का जी आमच्या प्रेक्षकांबरोबर तुला शेअर करायला आवडेल? हां, माझ्या घरी एक पेट आणला आहे. तर तो ज्या दिवशी आला माझ्या आयुष्यात ते आम्हाला खूप कोण आहे म्हणजे तुझी हरकत नसेल तर आम्हाला जरा सांग. कॅट आहे. अच्छा, मेल आहे की फिमेल आहे? फिमेल आहे. अच्छा, आणि आता साधारण किती महिन्याचं आहे ते? 3 वर्षांची. 3 वर्षाची झाली पण? अच्छा, म्हणजे 3 वर्ष तुला एक छान मैत्रीण मिळालेली आहे. म्हणजे बघा मित्रांनो, मैत्रिणींनो पण, की आपण अभ्यास करत असताना सुद्धा आपल्याला मित्रमैत्रिणींची साथ MPSC साठी तर मला वाटतं की तुम्ही जेव्हा सांघिक अभ्यास करता तेव्हा त्याचं यशाचं प्रमाण हे गुणाकारामध्ये वाढत असेल असं मला वाटतं. तुझं काय मत आहे याच्यावर? म्हणजे तुमचा आत्मविश्वास जर कमी पडत असेल, तुम्ही कुठे एखादा विषय तुम्हाला चांगला येत नसेल तर तुम्ही तुमच्या मित्राकडून मैत्रिणीकडून शिकू शकता, आणि तुमचा जो विषय स्ट्रॉंग असेल तो तुम्ही त्यांना शिकवू शकता. म्हणजे मित्र किंवा मैत्री किंवा नात्यांचं महत्त्व हे हिने अतिशय साध्या भाषेमध्ये तिच्या मांजरीच्या गोष्टीतून आपल्याला समजवलेलं आहे. तुला आयुष्यामध्ये नक्कीच यश लाभो अशा माझ्याकडून आणि आमच्या सर्व प्रेक्षकांकडून खूप खूप शुभेच्छा. तू इथे आलीस, आमच्यासोबत संवाद साधलास त्याबद्दल मनापासून धन्यवाद. नमस्कार.